भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतो, पण तुम्हाला माहित आहे का संविधान तयार करण्यासाठी फक्त 1-2 नव्हे तर तब्बल 22 पेक्षा अधिक समित्या काम करत होत्या। कोण ठरवत होतं नागरिकांचे हक्क, कोण ठरवत होतं केंद्र आणि राज्याचे अधिकार आणि भारताचा तिरंगा कसा असावा हे कोण ठरवत होतं? नमस्कार, मी मानसी पाटील आणि आज आपण एक कटिंग मराठी सोबत जाणून घेणार आहोत भारतीय संविधानाच्या निर्मिती मागे काम करणाऱ्या त्या समित्या, त्यांचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्याबद्दल। मागच्या भागात आपण पाहिलं की 1946 मध्ये संविधान सभा कशी स्थापन झाली आणि भारताच्या संविधानाची निर्मिती कशी सुरू झाली। आणि जर तुम्ही मागचा भाग अजून पाहिला नसेल तर आपल्या चॅनलला भेट द्या आणि आधीचा भाग नक्की पहा। 299 सदस्यांची ही सभा इतकं मोठं काम करणार कशी, म्हणूनच संविधान सभेने विविध विषयांसाठी अनेक समित्या स्थापन केल्या। चला तर मग जाणून घेऊया त्या समित्यांविषयी। सर्वात महत्त्वाची समिती म्हणजे मसुदा समिती, ड्राफ्टिंग कमिटी। या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तर सदस्य होते एन गोपाल स्वामी अय्यंगर, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, के एम मुंशी, मोहम्मद सादुल्ला, बी एल मित्तर आणि डी पी खेतान। नंतर एन माधवराव आणि टी टी कृष्णमाचारी यांची नियुक्ती करण्यात आली। यानंतर युनियन कॉन्स्टिट्यूशन कमिटी, युनियन पॉवर कमिटी या दोन्ही समित्यांचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू। भारताची संघराज्य रचना आणि केंद्र सरकारचे अधिकार निश्चित करण्याचे काम या समित्यांनी केले। प्रोव्हिन्सियल कॉन्स्टिट्यूशन कमिटीचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल। राज्याची रचना आणि अधिकार निश्चित करण्याचे काम या समितीने केले। यानंतर ऍडवायझरी कमिटी ऑन फंडामेंटल राईट्स, मायनॉरिटी अँड ट्रायबल एरियाज या समितीचे अध्यक्ष ही सरदार वल्लभभाई पटेल होते। याच समिती अंतर्गत फंडामेंटल राईट्स सब कमिटी स्थापन करण्यात आली। अध्यक्ष होते जे बी कृपलानी। मायनॉरिटीज सब कमिटीचे अध्यक्ष होते एच सी मुखर्जी। नॉर्थ ईस्ट फ्रंटाईल ट्रायबल एरिया कमिटीचे अध्यक्ष होते गोपीनाथ बरदलोई। एक्सक्लुडेड अँड पार्शियली एक्सक्लुडेड एरिया कमिटीचे अध्यक्ष होते ए व्ही ठक्कर। संविधान सभेच्या कामकाजासाठी रूल्स कमिटी, स्टेअरिंग कमिटी आणि फायनान्स अँड स्टाफ कमिटी स्थापन करण्यात आल्या। या 3 कमिटीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद। याशिवाय क्रेडेन्शियल्स कमिटी, हाऊस ऑफ कमिटी, ऑर्डर ऑफ बिझनेस कमिटी आणि कमिटी ऑन फंक्शन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली या समित्यांनी संविधान सभेचे काम सुरळीत चालावे यासाठी महत्वाची भूमिका बजावली। भारतीय संस्थानांना संघराज्यात सामावून घेण्यासाठी स्टेट कमिटी स्थापन करण्यात आली। या समितीचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू। भारतीय न्यायव्यवस्थेची रूपरेषा तयार करण्यासाठी सुप्रीम कोर्ट कमिटी कार्यरत होती। मुख्य आयुक्तांच्या प्रांतांशी संबंधित प्रश्नांसाठी कमिटी ऑन चीफ कमिशनर्स प्रोव्हिन्स स्थापन करण्यात आली। देशाच्या आर्थिक तरतुदींचा अभ्यास करण्यासाठी फायनान्शियल प्रोव्हिजन्स एक्सपर्ट कमिटी कार्यरत होती। तर भारताच्या राष्ट्रध्वजाच्या अंतिम स्वरूपासाठी फ्लॅग कमिटी स्थापन करण्यात आली। या समितीचे अध्यक्ष होते जे बी कृपलानी। कोणी नागरिकांचे हक्क निश्चित करत होते, कोणी केंद्र आणि राज्यांचे अधिकार, कोणी अल्पसंख्याकांचे संरक्षण, कोणी आदिवासी भागांचे प्रश्न, तर कोणी न्याय व्यवस्था आणि आर्थिक रचना। या सर्व समित्यांच्या अहवालांमधूनच पुढे भारतीय संविधानाचा पाया रचला गेला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जे बी कृपलानी, एच सी मुखर्जी, गोपीनाथ बरदलोई, ए व्ही ठक्कर आणि इतर शेकडो सदस्यांच्या सामूहिक परिश्रमाचं हे फलित आहे। हा भाग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा। पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत संविधानाच्या उद्देशिकेच्या रचनेमागचा उद्देश आणि इतिहास। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी एक कटिंग मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा।